कॉक्रोच जनता पार्टीला अवघ्या 2 ते 3 दिवसात इतके फॉलोअर्स मिळत आहेत, याने खरोखरच व्यवस्था बदलेल का? की खरोखरच समस्येच्या मुळापर्यंत जाताना प्रतिक्रिया क्वचितच यशस्वी होतात. प्रतिक्रिया कधी उपाय बनेल का? नाहीतर मग ठीक आहे, तुम्ही इंस्टाग्राम पेजेस बनवून सगळ्या समस्या सोडवू शकता. तुम्हाला 2 पर्याय दिले, तुम्ही कोणती गोष्ट निवडाल? बंडखोरी की जबाबदारी? तुम्ही बंडखोरी निवडाल. विशेषतः जेनझी म्हणून मी बंडखोर आहे. जबाबदार असणं तितकं कूल वाटत नाही, हो ना? बंडखोर असणं कूल असतं, म्हणून मी बंडखोर आहे. 1917 रशियामध्ये बोल्शेविक क्रांती झाली आणि त्यानंतर फार काळ न जाता त्यांना इतिहासाने पाहिलेला सर्वात क्रूर हुकुमशहा मिळाला. मतदार म्हणेल या आणि मला आणखी भ्रष्ट करा, जेणेकरून मी सर्वात अयोग्य व्यक्तीला सत्तेवर आणून बसवीन. जग बदललं, समाज बदलला आणि आपण सरकार पाडलं. तुम्ही ते करू शकता आणि ते घडलंय. कसं भारताच्या शेजारील देशामध्ये घडलंय, इतर अनेक देशांमध्ये तसं घडलंय. तुम्हाला सरकार आवडत नाही, मग त्या सरकारला मतदान कोणी केलं? जेनझीला हे उत्तर आवडत नाही, हो ना? तुम्हाला हवामान आवडत नाही, तुम्हाला प्रदूषण आवडत नाही, मग प्रदूषण करणारा कोण आहे? तोच एकमेव उपाय आहे. प्रणामाचार्यजी. माझा प्रश्न कॉक्रोच जनता पार्टी नावाच्या सोशल मीडिया पेज संदर्भात आहे आणि त्याचे अवघ्या 2 ते 3 दिवसात खूप जास्त फॉलोअर्स वाढले आहेत. सर्व बेरोजगार तरुण सरकार विरोधातील एक क्रांती म्हणून या पेजला फॉलो करतायत. माझा प्रश्न असा आहे की याने खरोखरच व्यवस्था बदलेल का? की खरोखरच समस्येच्या मी मुळापर्यंत तसं काही पोहोचता येईल? केलेलं नाहीये, त्यामुळे ते करणं चांगली गोष्ट आहे की नाही हे मी कसं स्पष्ट करू शकीन? जर तोच मार्ग असता तर मी आधीपासूनच त्यावर काम करत असलो असतो. पण तुम्ही फॅसिनेटेड वाटत आहात. ठीक आहे, काही हरकत नाही. समस्येच्या मुळापर्यंत पोहोचणं हेच समस्येचं निवारण असू शकतं. प्रतिक्रिया क्वचितच यशस्वी होतात. किंबहुना प्रतिक्रिया त्याच फ्रेमवर्कमधून निर्माण होतात जिथून समस्या निर्माण झालेली असते. उथळपणा ही समस्या आहे. जर ती प्रतिक्रिया सुद्धा वरवरचीच असेल तर ती प्रतिक्रिया कधी उपाय बनेल का? नाहीतर मग ठीक आहे, तुम्ही इन्स्टा पेजेस बनवून सगळ्या समस्या सोडवू शकता. आमचाही एक खूप मोठा इंस्टाग्राम पेज आहे, त्याने तुमची समस्या सुटली का? क्रांती ती गोष्ट नाहीये ज्याला अहंकार घाबरतो. अहंकार क्रांतीमध्ये आनंदाने उडी घेतो. अहंकार सत्याला घाबरतो, क्रांतीला नाही. आणि जेव्हा अहंकार म्हणतो की बाहेरची एखादी व्यक्ती हीच समस्या आहे, तेव्हा तो सुद्धा स्वतःवरून लक्ष हटवण्याचा एक प्रयत्न असू शकतो. आणि समाजाला हे खूप आवडतं. आपण इथं कोणत्याही विशिष्ट व्यक्तींबद्दल बोलत नाही, ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, बरोबर? समाजाला हे आवडतं, कारण सर्वच व्यक्तींना हे आवडतं. हे कोणत्याही एका व्यक्तीबद्दल नाही आहे. सगळा गोंधळ उडालेला आहे. मग तिथल्या किंवा वरच्या कोणावर तरी दोषारोप करून टाका, जेणेकरून तुम्हाला स्वतःकडे पाहावं लागणार नाही. या गोष्टीचा अर्थ काय होतो? विक्ट्री.
अहंकारासाठी याचा अर्थ होतो विक्टिम, आणि तोच विजय आहे. मी पीडित आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला पीडित घोषित करता त्या क्षणी तुम्ही जिंकलेच आहात. हाच अहंकार आहे. दुसऱ्या कुणीतरी आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी केल्या आहेत. कुणीतरी दुसरी व्यक्ती जबाबदार आहे सगळ्यांसाठी. मग ती बेरोजगारी असो, गरिबी असो, नागरी समस्या, कोलमडणारी अर्थव्यवस्था, अतिलोकसंख्या, प्रदूषण, भ्रष्टाचार. कोण जबाबदार आहे? दुसरं कुणीतरी जबाबदार आहे. सामान्य माणूस जबाबदार असतो, पण तुम्हाला सामान्य माणसाला आरसा दाखवायचा नसतो. सामान्य माणसाला आरशात पाहायला आवडत नाही. सामान्य माणसाला त्याऐवजी अशा गोष्टी किंवा अशा कहाण्या हव्या असतात ज्या त्याला गुन्हेगार म्हणून नाही तर पीडित म्हणून दाखवतील. तो स्वतः गुन्हेगार किंवा दोषी नाहीये, तो तर पीडित आहे. गुन्हा करणारा दुसरा कोणीतरी आहे. मी तर पीडित आहे. मी समजू शकतो की एखाद्याला खूप गुदमरल्यासारखं वाटतं आणि त्याला प्रतिक्रिया द्यायची असते, आणि मी त्या बाबतीत संवेदनशील आहे. मला हे जाणवतंय की तरुण वर्ग असंतुष्ट आहे, नाराज आहे, आणि तरुण वर्ग एखादा मार्ग शोधतोय. पण जर तुम्हाला परिस्थितीच माहीत नसेल तर तुम्ही समस्या कशी सोडवू शकता? सोडवू शकता का? समजा या पंख्याच्या रचनेत काहीतरी बिघाड झालाय आणि तो आवाज करतोय. तुम्हाला आता लगेच त्रास देणारी गोष्ट म्हणजे तो आवाज आहे. म्हणून तुम्ही बंदूक घेऊन त्या आवाजाला गोळी मारू इच्छिता. तुम्ही कशावर गोळी झाडताय? आवाजावर. आणि तो आवाज तर सगळीकडून येतोय असं वाटतंय. त्यामुळे तुम्ही कोणत्याही दिशेने अंधाधुंद गोळ्या झाडताय. तरी तुम्ही पंख्याकडे पाहणार नाही, कारण तुम्ही कधी इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स किंवा मेकॅनिक्सचा अभ्यास करण्याची तसदीच घेतलेली नाही. आणि हे उदाहरण सुद्धा अपुरं आहे, कारण तो पंखा तुमच्या बाहेर अगदी सोयीस्कर ठिकाणी बसवलाय. आपल्या प्रश्नाच्या संदर्भात तो पंखा, जी मशीन इतका आवाज करते, ती प्रत्यक्षात आतमध्ये बसलेली आहे. पण येणारा आवाज असा वाटतोय की तो रिफ्लेक्टेड आवाज आहे. तो इथून निर्माण होणारा आवाज आहे जो तिथं रिफ्लेक्ट होतोय आणि तुमच्याकडे परत येतोय. आणि तुम्ही सर्व दिशांना अंधाधुंद गोळ्या झाडताय की दोषी कुठेतरी बाहेर आहे. सामान्य माणूसच दोषी आहे. त्याला क्रांतीच्या आधी सत्याची गरज आहे. त्याला मोर्चा काढण्याआधी आरशाची गरज आहे. पण त्याला मोर्चामध्ये जायला सांगा आणि तो अगदी उत्सुक होईल, बरोबर? त्या महामोर्चामध्ये सामील व्हायला तो लगेच जाईल. त्याला आरसा दाखवा आणि तो ओरडायला लागेल. आपल्या घरात, आपल्या देशात किंवा या संपूर्ण ग्रहावर ज्या प्रकारे गोष्टी चालू आहेत त्या आपल्यापैकी कोणालाच आवडत नाही. अगदी कोणालाच नाही. समस्या ही आहे की तुम्ही ती समस्या समजून न घेता तिचा अनुभव घेता. तुम्हाला एक प्रकारची नापसंती जाणवते, पण तुम्हाला ती आंतरिक परिस्थिती समजून घेता येत नाही जी इतकी नापसंत करण्यासारखी आहे. तुम्ही ते समजत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे समजत नाही की ज्याला ही परिस्थिती नापसंत आहे तोच या परिस्थितीचा जनक आहे. आणि जेव्हा बोट तुमच्याकडे दाखवलं जातं तेव्हा तुम्ही संतप्त होता, कारण ते स्वीकारणं म्हणजेच जबाबदारी घेणे ठरेल. जर तुम्ही हे मान्य केलं की तुम्हीच याचे जनक आहात तर मग तुम्हाला जबाबदार राहावं लागेल.
तुम्हाला जबाबदार राहण्यापेक्षा बंडखोर व्हायला जास्त आवडेल, बरोबर? तुम्हाला 2 पर्याय दिले. तुम्ही कोणती गोष्ट निवडाल? बंडखोरी की जबाबदारी? तुम्ही बंडखोरी निवडाल. विशेषतः जेनझी म्हणून मी बंडखोर आहे. नाही, जबाबदार असणं तितकं कूल वाटत नाही, हो ना? बंडखोर असणं कूल असतं, म्हणून मी बंडखोर आहे. तुम्हाला सरकार आवडत नाही, मग त्या सरकारला मतदान कोणी केलं? तुम्हाला हवामान आवडत नाही, तुम्हाला प्रदूषण आवडत नाही, मग प्रदूषण करणारा कोण आहे? आणि याचा अर्थ असा नाही की मी दोष दुसरीकडे ढकलतोय किंवा सगळी जबाबदारी एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर टाकतोय. नाही, मी असं अजिबात म्हणत नाहीये. त्याऐवजी मी जे सांगतोय ते हे की ही जबाबदारी त्या अंध सामायिक अहंकाराची आहे. नाही, मी असं म्हणत नाहीये की एक व्यक्ती जबाबदार आहे. सामान्य माणूस या शब्दातून माझा अर्थ एखादा विशिष्ट सामान्य माणूस असा नाही, तर माझा आशय असा आहे की तो सामायिक अहंकार आहे ज्यामध्ये आपण सगळेच भागीदार आहोत. आणि जर तुम्हाला जे दिसतंय ते आवडत नसेल तर तुम्हाला या सामायिक अहंकाराला संबोधित करावं लागेल. आणि याच सामायिक अहंकाराला मी लोकधर्म म्हणतो. गोष्ट समजते का? तुम्ही एक व्यवस्था, एक संस्था मोडून काढू शकता. तुम्हाला एक अगदी नवीन व्यवस्था, एक नवीन संस्था मिळेल, पण त्याच केंद्रातून, अगदी अगदी त्याच केंद्रातून. आणि तुम्ही स्वतःचीच पाठ थोपटाल आणि स्वतःचंच अभिनंदन कराल की मी यशस्वी झालो, जग बदललं, समाज बदलला, अरे आपण सरकार पाडलं. तुम्ही ते करू शकता. आणि तसं भारताच्या शेजारील देशांमध्येही घडलंय, इतर अनेक देशांमध्येही तसं घडलंय. आणि ऐतिहासिकदृष्ट्या शतकानुशतके हेच घडत आलंय. त्याने फार काही बदलत नाही. तुम्हाला माहिती आहे, असे देश राहिले आहेत जिथे तरुणांनी हुकुमशहाची सत्ता उलथवून टाकली आणि लोकशाहीची स्थापना केली. आणि त्यानंतर निवडणुका झाल्या आणि लोकांनी लोकशाही मार्गाने त्याच हुकुमशहाला पुन्हा सत्तेवर आणलं. कारण लोक बदलले नव्हते, फक्त व्यवस्था बदलली होती. इराण 1969, महिला त्या शहाला सत्तेवरून हटवण्यासाठी खूप उत्सुक होत्या आणि त्या अगदी आघाडीवर होत्या. सत्ता बदलते, इस्लामी विचारसरणीची लोक सत्तेवर येतात आणि महिलांना बुरख्याच्या आड ढकललं जातं. काय बदललं? बदललंय काय? रशियामध्ये 1917 बोल्शेविक क्रांती झाली आणि त्यानंतर फार काळ न जाता त्यांना इतिहासाने पाहिलेला सर्वात क्रूर हुकुमशहा मिळाला, स्टॅलिन. व्यवस्था, संस्था, क्रांती, बंडखोरी याला काहीच अर्थ उरत नाही लोकांच्या चेतनेमध्ये बदल झाल्याशिवाय. अमेरिकेत किंवा इतर अनेक देशांमध्ये लोकशाही मार्गाने कुणाला सत्तेवर आणलं गेलं ते पहा. ते सगळे लोकशाहीचेच प्रॉक्स आहेत. ते लोकशाहीचे इतके भयंकर प्रॉक्स आहेत. किंवा खरं तर लोकशाही ही एक दुधारी तलवार आहे.
जर मतदार पुरेसा जागरूक नसेल तर मतदारावर प्रभाव टाकला जाईल. मतदार म्हणेल, या आणि मला आणखी भ्रष्ट करा, जेणेकरून मी सर्वात अयोग्य व्यक्तीला सत्तेवर आणून बसवीन. लोकशाही मग एक असं साधन बनतं जे मतदाराला आणखी भ्रष्ट करतं. आंतरिक शिक्षण हाच यावरचा उपाय आहे. पण हा खूप कंटाळवाणा उपाय आहे. जेनझीला हा उपाय आवडत नाही, हो ना? एज्युकेशन, वी डोंट नीड नो एज्युकेशन. टीचर, leave that kids alone. We don't need no education. ठीक आहे. शिक्षण हाच उपाय आहे. तशा प्रकारचं नाही जे आपल्या शाळा कॉलेजांमध्ये असतं. स्वतःला जाणून घेण्याचं शिक्षण, तोच एकमेव उपाय आहे आणि तीच एकमेव क्रांती आहे. त्या क्रांतीशिवाय ही सगळी आंदोलनं म्हणजे केवळ एक सामाजिक मनोरंजन आहे, अर्थहीन राजकीय नाटकाचा आणखी एक भाग. पडदा पडतो, पडदा उघडतो, पात्र आणि त्यांचे कपडे बदलतात, नाटकाचा मुख्य विषय तोच राहतो. पण तुम्हाला काही काळासाठी दिलासा मिळू शकतो आणि तुम्ही त्या रात्री आनंदाने मनोरंजन करून घेऊन घरी परताल. फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी जागे झाल्यावर तुम्हाला हे समजेल की सगळं काही तसंच आहे, कारण तुम्ही तसेच राहिला आहात. फक्त आचार्य प्रशांत ॲप डाउनलोड करा आणि तिथल्या कम्युनिटी सेक्शनमध्ये जा. तिथं तुम्हाला दर 5 मिनिटाला एक या वेगाने लाईव्ह टेस्टिमोनियल्स पाहायला मिळतील. माझ्या स्वतःच्या डोळ्यांसमोर दररोज लाखो नाही तर हजारो लोकांचं आयुष्य बदलताना मी पाहतोय. आम्ही हे करतोय ना, आम्ही हे प्रत्यक्षात करून दाखवलंय. 2 लाखांपेक्षा जास्त गीता विद्यार्थ्यांसोबत सहभागी व्हा आचार्य प्रशांत ॲपवर. पहिला महिना पूर्णपणे फ्री. गीता मिशनचा संपूर्ण ॲक्सेस. ॲपवर तुम्हाला मिळतील नियमित लाईव्ह सत्र, प्रत्येक दिवशी आचार्य प्रशांत यांचे विशेष संवाद, गीता कम्युनिटीचा ॲक्सेस, गीता परीक्षा, निवडक बातम्या, ऑडिओ बुक्स, कोट्स आणि बरेच काही. गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरवर आचार्य प्रशांत सर्च करा आणि आत्ताच डाउनलोड करा.